नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आली तेव्हापासून जी आहे तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात येथे सापडलेली आहे मित्रांनो। आणि आता जी आहे या तलाठी भरतीला पूर्णतः येथे पूर्णविराम येथे लागणार आहे आणि यासंबंधीची माहिती जी आहे महसूल मंत्र्यांनी येथे दिलेली आहे। तर बघूया व्हिडिओमध्ये ते काय म्हणाले तर तलाठी भरतीविषयी। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे पार झाली असून काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणात वाढ दिसत आहे आणि याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे। मात्र ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत। अशा विरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला। तर पहा मित्रांनो, यांना यामध्ये सुद्धा विरोधक येथे दिसत आहेत मित्रांनो आणि जे याला विरोध करत आहेत आणि त्यांनी जे आहे तलाठी भरती पूर्णपणे पारदर्शकपणे झाली असल्याचे सांगितले आहे मित्रांनो। म्हणजे जे आहे तलाठी भरतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ते पार पडणार आहे आणि विद्यार्थ्यांना जे आहे लवकरच येथे जॉईनिंग लेटर येथे मिळणार आहे। आणि बघा नंतर पुढे ते काय म्हणाले तर बघा, याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात 8 लाखाहून अधिक विद्यार्थी तलाठी परीक्षा दिली व TCS कंपनीमार्फत ही परीक्षा झाली। त्यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरची किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली व या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहीचे गुण 200पेक्षा जास्त दिसत आहेत आणि यापूर्वी जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यातही सामान्यीकरणाची पद्धत वापरलेली आहे व गुण जास्त दिसत असले तरी त्यास मेरिटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल। अशा प्रकारे जे आहे त्यांनी इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो महसूल मंत्र्यांनी। आणि बघा नंतर ज्या विद्यार्थ्यांना 200पेक्षा जास्त गुण येथे मिळाले आहेत त्याविषयी सुद्धा ते बोलले आहेत मित्रांनो। तर बघा, तलाठी भरती परीक्षेत 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त गुण सामान्यीकृत गुण मिळाले आहेत व सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते व त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणापेक्षा जास्त होऊ शकतात, असाही खुलासा प्रभारी राज्य परीक्षा समन्वयाकडून करण्यात आला आहे। आणि सोबतच जे मित्रांनो यांनी येथे स्पष्टपणे येथे सांगितलेलं आहे की तलाठी भरती पारदर्शकपणे पडलेली आहे, म्हणजे जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे इथे राबवण्यात येईल व लवकरच जी आहे तलाठी भरतीला पूर्णपणे इथे पूर्णविराम इथे लागणार आहे मित्रांनो। बघा, व्हिडिओ थांबत आहे, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।